तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाची आता अडचण झाली आहे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते। काँग्रेसची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू होते। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही संवाद सुरू होता, तर सुनेत्रा पवार यांच्याकडून जयराम रमेश चेन्नीथलाम, हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संवादही झाला होता। मात्र पार्थ पवारांच्या वक्तव्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्यांसोबत संवाद साधायचा तरी कसा, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।